फोन लागत नाही. सुरेंद्र कुणाचाच फोन लागत नाही. कुणाचाच फोन लागत नाही. तुमचे फोन बघू बघू बघू. गुरुजी रेंज नाही. बघू गुरुजी रेंज नाही. कुणालाच रेंज नाही. कुणाच्याच फोनला रेंज नाही. काळूबाई वेलकम मॅम. थँक्यू. सॉरी, ते कार्पेट मध्ये पाय अडकलं. काही हरकत नाही. पाटील साहेबांच्या पुढच्या पिढीकडून स्वागत झालं. आनंदच आहे मला. हे अमोघराजे माधवराजांचे चिरंजीव. नमस्कार. या या या. प्रवासात काही त्रास झाला नाही ना? नाही नाही, बिलकुल नाही. ती माझी कोंडी करायचा प्रयत्न करते. काळूबाई कोंडी करायचा प्रयत्न करते माझा. ताक्या सुद्धा मला तुझ्या पायाशी थांबावं लागतंय. तिला अडवलं पाहिजे. देवाक जी गुरुजी. जा माधवाला घेऊन निघा. जी गुरुजी. गुरुजी. तिची ताकद वाढायला लागली. काळूबाईची ताकद वाढते. करायला पाहिजे काहीतरी. ताक्या सुद्धा तुझं ध्यान वाढवायची वेळ आली. ध्यानाला बसतोय मी. विघ्न आणू नका. समद्यांची ओळख करून देतो तुम्हाला. आमचे दादासाहेब म्हणजे माधवराजे पाटील. म्हणजे हे नाही आहेत आता इथं. कारखान्यात एक अर्जंट मीटिंग आहेत म्हणून गेलेत. पण त्यांनी तुम्हाला नमस्कार सांगितलं. बरं, त्यांच्याबद्दल बरंच ऐकलंय मी. आणि ह्या त्यांच्या मिसेस शालिनी पाटील. नमस्कार. नमस्कार. बसा ना. हो. ह्या आमच्या सोनबाई मालती पाटील. नमस्कार. नमस्कार. हे अमोघराजे पाटील दादासाहेबांचे चिरंजीव. यांची ओळख खाली झालीच नव्हती. पण तुमच्या फॅमिलीतली बाकीची मंडळी कुठे आहेत? म्हणजे तुमचे चिरंजीव, तुमच्या मिसेस. आता कसं आहे, आमच्या मिसेस जरा समाजकार्यात बिझी असतात, त्यामुळे त्या बाहेरच आहेत. आणि आमचे चिरंजीव इन्स्पेक्टर आहेत बरं का, म्हणून ते बी बाहेरच आहेत. आणि अमोघराजेंच्या पत्नी कुठे आहेत? आय गेस त्यांचं लग्न झालंय.
कारण त्यांच्या लग्नाचा पेपरमध्ये मोठा फोटो आला होता. आहेत कामात बिझी असतील त्या. असं कसं? हो, तिला सुद्धा भेटायचंय मला. म्हणजे पार्टनरशिप म्हटलं की घरातल्या सगळ्यांचीच ओळख व्हायला हवी ना. वय काय? वय 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 की बरोबरच आहे तुमचं. सुनबाई बोलवणार त्याच मी. हाय कुठे ती घरात आणि आता येणार बी नाही. वय वय बोलवते. हा आणि या कोण? या आपल्या प्रोजेक्टचे आर्किटेक्ट आहे हो हो. आणि माझी मैत्रीण पण सई. ओके. हॅलो. हाय. मी काय म्हणतो, अहो टेस्ट तर करा. तुम्ही काही घेतलंच नाही. आधी टेस्ट करा मग जावा जागा बघायला, नाही का? वय वय घ्या की. त्याचं काय आहे, आज संक्रांत आहे त्यामुळे तिळगुळाचेच लाडू खाईन. तुमच्या घरातल्या नव्या सुनेने केलेले, तेही तिच्याच हातून. पण नव्या सुनेकडूनच असं का? त्याचं काय आहे, आपल्या परंपरांमध्ये मोठा अर्थ भरलेला आहे, त्यामुळे त्या पाळायला हव्यात. एक यशस्वी उद्योजिका म्हणून ते विचार मानायचे नाहीत, हे काही मला पटत नाही. जुन्या नव्याची सांगड घालून पुढे जायला हवं. आज मी इथे आले ते एका नव्या व्यवसायाची सुरुवात करायला. आपल्या परंपरेत आपण घरातल्या नव्या सुनेला लक्ष्मीचं रूप मानतो. हे प्रोजेक्ट यशस्वी व्हायला हवं असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं, नाही का? वय वय बरोबरच आहे की तुमचं. मग त्यासाठी लक्ष्मीच्या हातूनच गोडकायला हवं, तरच तिचा वरदहस्त राहील आपल्यावर. हो की नाही शालिनीताई? वय आम्ही जागा बघून येतो, तोपर्यंत तुम्ही तिला बोलावून ठेवा. हा चला. मग काय आर्किटेक्ट बाई, तुम्हीच लीडर आहात ना आमच्या. निघायचं? चला. वय वय या तुम्ही जागा बघून. आम्ही बोलवून ठेवतो आमच्या सुनेसनी. बरं. या तुम्हाला खालपर्यंत सोड. या. अजिबच आहे संधा. सारखं आपलं नवीन सून नवीन सून. नाही म्हणजे आर्याला तर त्यांनी बघितलं बी नाहीये, तरी बी जाऊ दे. या आर्याच्या हातून लाडू खायचेत म्हणे. ती बाई तर ना मला महाआगाऊच वाटली. मी म्हणते काय गरज आहे एवढं त्या आर्याला महत्व द्यायचे. काय बी झालं ना तरी त्या आर्याला मी इथं परत येऊ देणार नाही. एक कॉन्ट्रॅक्ट गेलं ना तरी चालेल. ही साडी नेसून मिरवणार होतीस ना, पण मी तसलं काय बी होऊ देणार नाही. बघ आता ही साडी बी गायब आणि तुझे हलव्यांचे दागिने बी गायब. आता बस रडत. तसं बी आर्या तू या घरात परत येणारच नाहीयेस. आता तुझी संक्रांत आणि तुझं हळदी कुंकू त्या मंदाच्या झोपडीतच, ते बी शेवटचं.
जरा गाडी थांबव. व्हॉट हॅपन मॅम? अरे मला खूप तहान लागली आहे. पाणी आहे ना? अरे त्यात पाणी नाहीये. तू इथल्याच एखाद्या घरातून पाणी आणलेस तरी चालेल. नाही, कशाला, मी मिनरल वॉटर आणतो ना. राईट. अरे खरंच गरज नाहीये त्याची. मला सवय इथल्या पाण्याची. ओके. आणि अमुक हे देऊळ आहे ना जवळच, त्या देवळाजवळच आम्ही थांबतो. पाणी घेऊन तिथेच ये. ठीक आहे. आर्या, आर्या, हलू नकोस. आर्या, आर्या, इथे बस, मागे बस, मागे बस. सावकाश, सावकाश. ओके. तुला पाणी हवंय? पाणी हवंय? तू इथे कसा? मला सांग, तू इथे कशी? मंदा ती आजारी असं कळलं म्हणून तिला बघायला आले होते मी आणि वर गेले. बघून परत येत होते तेव्हा मागून एक हात आला आणि
त्यानंतर नाही लक्षात, रुमाल लावला तोंडाला, त्याच्यानंतर सरळ इकडे, नाही लक्षात काही. हे काम मिलिंदचं. अरे नाही, असं कसं नाही, मी त्याच्या माणसांना बाहेर पाहिलं. पण मी नाही पाहिलं कोण होतं, त्यामुळे नाही आपण सांगू शकत मिलिंद दादा होते की कोण होतं. आणि महत्वाचं म्हणजे माझ्यामुळे पुन्हा भावाभावामध्ये भांडण नको, त्यामुळे जाऊ द्या. अगं पण तू हा विषय इथेच थांबव प्लीज. तुझी रिसॉर्टच्या संदर्भात मीटिंग होती ना, त्या मॅडम आल्या का? म्हणजे तू इथे कसं काय? तुला आता ओके वाटतंय नक्की ना? बेटर. तू चल, मी तुला वाटेत सगळं सांगतो. चालेल? हां चल चल प्लीज ये. सावकाश. इथले लेवल्स रिटेन करून जर आपण रिसॉर्ट केलं ना तर ते खूप युनिक होईल. आणि हा जो आजूबाजूचा सगळा एरिया आहे तिथे आपण वेगवेगळी गार्डन्स तयार करणार आहोत, प्रत्येक देशाचं महत्त्व सांगणारी. आणि सेकंड लेअरमध्ये ना इंडियाच्या प्रत्येक स्टेटचं बॉटनिकल वैशिष्ट्य सांगणारी गार्डन्स तयार करणार आहोत. आणि सेंटरला रिसॉर्ट असेल आपलं. हे एक पवित्र स्थान आहे. याच्या जागी रिसॉर्ट बांधायला घेतलं तर लोकांच्या भावना दुखावणार नाही. आय डोंट थिंक सो. तसंही हे मंदिर अनेक वर्षांपासून बंद आहे. ह्या मंदिराबाबत गावातल्या लोकांच्या मनात फार आस्थाही नाही. सो यू कॅन से ही एक प्रकारची अडगळच आहे. आणि डेव्हलपमेंटसाठी ही अडगळ बाजूला केली तर कुठे बिघडलं. देऊळ बंद आहे म्हणून मनातली आस्था नाहीशी होते असं समीकरण मांडताय तुम्ही. पण मनातली आस्था अशी कधीही नाहीशी होत नाही. लोक मनातल्या मनात पूजतात देवीला. आणि खरं सांगू का, जेव्हा खऱ्या अर्थानं श्रद्धा निर्माण होते ना तेव्हा ती कधीही नाहीशी होऊ शकत नाही. कायमच असते मनाच्या खोल तळाशी. आणि जेव्हा खऱ्या अर्थानं श्रद्धा जागी झाली तेव्हा तिची शक्ती अफाट असते. तिच्या भक्तीपुढे आणि देवीच्या शक्तीपुढे निभाव लागेल तुमचा. सॉरी मॅम, पण मी देवी वगैरे काही मानत नाही. आणि जिथे देवी नाहीच आहे तिथे शक्ती कसली ना. सो डोंट वरी, या जागेसाठी गावातलं कोणी अपोज करणार नाही. आणि तसंही आता या बंद देवळासाठी कोण धडपडणार आहे. ही आर्या, ह्या नारायणी मॅडम, MS ग्रुपच्या MD. आणि ही तुझी अर्धांगिनी. होय ना? हो. खूप आनंद झाला तुला भेटून. पाटलांच्या घरची लक्ष्मी असते. सौभाग्यवती भव. हे घर नाही आपलं. इथे ऑफिशियल काम करायला आलोय. वडीलधाऱ्यांच्या पाया पडण्यासाठी जागा महत्वाची नसते, संस्कार महत्वाचे असतात. ते माझं कर्तव्य आणि ते मी केलं. नाव यू गाईज प्लीज कॅरी ऑन. हिने जागा दाखवली. मला वाटतं आता आपलं काम झालंय. निघूया आपण. मॅम पाणी गाडीत घेते. चला. साई, तू पुढे बस.
अमोघ, आर्या, तुम्ही माझ्याबरोबर मागच्या सीटवर बसा.